नमस्कार, परिवर्तन न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. दर्शको, पंढरपूरच्या वारीचा महिमा हा आघात आहे. पंढरपूरची वारी एकदा तरी असं आपण सर्वजण म्हणतो. महाराष्ट्रातील सर्वात मोठा होणारा हा आषाढी एकादशी सोहळा आज या पंढरपूरमध्ये येऊन ठेपलेला आहे. उद्याची एकादशी आहे आणि एकादशीच्या अगोदर आज पंढरपूरमध्ये संतांच्या ज्या पालख्या आहेत त्या सर्व पालख्या वाखरीमध्ये गोल रिंगण करून पंढरपूर शहरामध्ये प्रवेश करत आहेत. आत्ता आपण दर्शन रांगेच्या पत्राशेड आहे त्या पत्राशेडच्या बाजूला आहोत. या ठिकाणी आपण माझ्या पाठीमागं जर कॅमेरा घेतला पाहिला आपण सर्वजण तर या ठिकाणी बघू शकतो की हजारो लोक जे आहेत ते हजारो लोक या ठिकाणी अन्नदान घेत आहेत, अन्नाचा आस्वाद घेत आहेत. तर ही वारी आहे ती वारी वेगवेगळ्या अंगाने आपण बघण्याचा प्रयत्न करतो आहे. त्या वारीचे वेगवेगळे अनुभव असतील, अर्थकारणाची वारी असेल किंवा दातृत्वाची वारी असेल. ही दातृत्वाची वारी जर आपण पाहिली तर कशा अर्थानंही दातृत्वाची वारी आहे हे आपण पाहू शकतो. तर या ठिकाणी आप्पाजी दानेश्वर यांचा जो मठ आहे त्या मठाच्या माध्यमातून या ठिकाणी जे भाविक भक्त आहेत, दर्शन रांगेचे भाविक भक्त आहेत, या भाविक भक्तांना अन्नदान केलं जातं. मिळालेल्या माहितीनुसार साधारण या ठिकाणी या अन्नदानामध्ये आप्पाजींच्या ह्याच्यामध्ये जवळजवळ 15 लाख भाविक हे अन्नदानाचा आस्वाद घेत असतात. भोजनाची सेवा या ठिकाणी होते आहे. नेमकी ही सुरुवात कशी झाली? साधारण 42 वर्षापासून ही अन्नदानाची सुरुवात आहे असं इथल्या व्यवस्थापकांनी सांगितलं. नेमकी ही सुरुवात कशी झाली, हे आप्पाजी काय आहेत, काय भूमिका आहे आप्पाजीची, हे आपण या ठिकाणी जाणून घेऊया. आप्पाजी, ही अन्नदानाची तुमची चळवळ आहे किती वर्षापासून सुरू आहे? काय ಎಷ್ಟು ವರ್ಷದಿಂದ ಚಾಲೂ ಇದೆ? ನಾವು ಮಾತಾಡ್ಕೊತಾ ಹೇಳ್ತೇವೆ. ಆಗಿನಿಂದ ಹೆಸರಿನಲ್ಲಿ ಸರ್ವ ದೇವಾಲಯಗಳಲ್ಲಿ ನಮಸ್ಕಾರ ಸಲ್ಲಿಸಿ ನಾವು 1971 ಹಿಡ್ಕೊಂಡು ನಾವು ಸಣ್ಣ ಪ್ರಮಾಣ ಮೇಲೆ ಮಾಡ್ಕೊತ ಬಂದೆವು. 1921 ಹಿಡ್ಕೊಂಡು ದೊಡ್ಡ ಪ್ರಮಾಣ ಮೇಲೆ ನಾವು आता जे काय महाराजांनी सांगितलं त्याचा मराठी अर्थ काय, ही नेमकी सुरुवात कधीपासून झाली, काय झालं? श्री बसवगोपाल नीलमाणिक मठ, सुक्षेत्र बंडिगणी, तालुका रबकवी बनेट्टी, जिल्हा बागलकोट, राज्य कर्नाटक. या ठिकाणी श्री दानेश्वरांचा पावन मठ आहे. त्या मठामधून 282 ठिकाणी अन्नदान चालतं आणि प्रत्येक सोमवारी अनुभव मंडप चालतो. वर्षभरामध्ये मठामध्ये 5 दिंड्या ओम नमो भगवते दानेश्वराय म्हणत मठाला येतात आणि हे कार्य जे चालू आहे देव देश धर्म ह्या निगडीत नीतिधर्माचं आचरण असावं या हिशोबाने आप्पांनी सेवा चालू केलेली आहे. या सेवेमध्ये लाखोच्या संख्येने आज बंडिगणी मठाचे भक्त आहेत. हे सर्व भक्त निष्काम भक्तीने सेवा करतात. आप्पाजी सांगतात, झूठ समान पाप नाही, राम नाम से बडा नाम नाही, तंत्र मंत्र विश्वास ठेवू नका. झूठ समान पाप नाही, राम से बडा नाम नाही, तंत्र मंत्र ह्या गोष्टीकडं दुर्लक्ष करा आणि नामस्मरण भक्ती निष्काम भक्तीने अन्नदान सेवा कर्म चांगलं, नीती चांगली. चळवळ आहे ती चळवळ कधीपासून सुरू झाली? साधारण ही चळवळ 1970 पासून आप्पांचं अन्नदान चालू झालं आणि त्याच्या अगोदर भक्तिमार्ग होता, पण अन्नदान जे लहान प्रमाणामध्ये होतं 1970 पासून चालू झालं आणि 2008-09 पासून खूप मोठ्या प्रमाणामध्ये अन्नदान चालू झालं. आज घडीला आषाढी यात्रेनिमित्त 12 ते 15 लाख लोक जेवतील असं आप्पांनी स्वतः 4-5 ट्रक माल आणलेला आहे. 25-30 क्लुझर, 1000-1200 सेवेकरी. आज ह्या ठिकाणी सर्व ठिकाणी 12 टेबलला अन्नदान वाटप चालू आहे. 40 टनाच्या पुढं अन्नदान करण्याचं 15 लाख लोकांना पुरेल. त्याच्यापेक्षा जास्त अजून घ्यायचं विकत आणि वाटायचं, पण सेवा खंड पडू द्यायची नाही असं आप्पांचं मत आहे. अगदी चहा बिस्किटीपर्यंत पुरणपोळीपर्यंत स्वयंपाक आहे. तर त्याच्यामध्ये अजून काय काय पदार्थ आहे? आज घडीला 5 पक्वान जेवण म्हणलं तरी हरकत नाही. भजी, जिलेबी, पोळी, तूप, खीर, मसाले भात, साधा भात, सांबर, चहा बिस्किट, नाश्त्यासाठी विशेष मसाले भात. सकाळी किती वाजता? सकाळी पाठ 3 वाजता चहा चालू होतो. सकाळी 8पर्यंत चहा चालतो. 6 पासून जो नाश्ता चालू होतो तो 11-12पर्यंत नाश्ता चालतो. त्या ठिकाणी 11-12 वाजता ज्यावेळेस अन्नदान चालू होतं जेवणाचे, तर रात्री 12पर्यंत जोपर्यंत लोक संपत नाहीत तोपर्यंत अन्नदान चालू असते. मंदिर समितीकडून तुम्हाला मंदिर समितीकडून पाण्याची सुविधा अखंड चालू असावी आणि पावसाचे दिवस असल्यामुळे इथे एक मोठं शेड उभारण्यात यावं. मी कर्नाटक राज्यातून बेळगाव डिस्ट्रिक्ट अतनी तालुका ऐगडी. माझं नाव आहे विष्णू मल्हारी सनदी. मी एक्स आर्मी मॅन आहे. मी 17 वर्षे आर्मी संपवून आल्यानंतर मी जवळजवळ 3-4 वर्षाच्या नंतर मला हे मठ असं आहे मनात बंडिगणीमध्ये मला माहीत झालं.
माहीत झाल्यानंतर मी तिथं मठामध्ये गेलो. तेव्हापासून मठाला मी एकदा गेलो, असं देव असेल का म्हण विचार माझ्या मनात मी विचार करत होतो. कोण बी कुठं बी गेलं तर मठामध्ये गेलं तर कोणचा बी देव नॉर्मल मठामध्ये गेलं तरी पैसे 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 बिन पैसा मागता कोणचा तर देव मिळेल काय म्हणून मी विचार करतो. हा देव कसा आहे, पैसे कोण घेतलं तर आता एवढं अन्नदान दासोग एका वर्षामध्ये 282 ठिकाणी दासोग करतात, पण कुणाला 5 पैसे विचारत नाही, भक्ताला विचारत नाही. शेतामधले आपले काय उत्पन्न येत्या ते उत्पन्नीचं सगळं पुरा जगामध्ये सगळीकडे दासोग करतात. त्यांनी मानिकी मठा सुक्षेत्र बंडीगेणी तालुका रबकई जिल्हा बनाटे बागलकोट जिल्ह्यातलं हे अन्नप्रसाद चालू आहे. इथं आम्ही अतनी तालुक्या मधवा इथं सेवा करायसाठी आलो आहे. या परमेश्वराच्या भेटीसाठी येणाऱ्या सर्व भाविक भक्तांना अन्नप्रसाद फ्रीमध्ये चक्रवर्ती श्री अन्नदानेश्वर महाराज यांच्या वतीनं करतात. ही बाकीची आमची एक सेवेकरी एक 1200 तकार माणूस आलेला आहे इथं, जे त्यांच्या हातनं किती होत्या सेवा ती त्यांनी सेवा करते. अन्नप्रसाद लोकांना जास्तीत जास्त पोचाव, हे लोकांना अन्नप्रसाद घ्यावं, पांडुरंगाचं दर्शन व्हावं. लांबून लांबून पादयात्रे आलेले असतात सर्वांनी. तर हे चक्रवर्ती दानेश्वराचे हे उपक्रम आहे जे चालू आहे ते अनेक ठिकाणी म्हणजे एक किती वर्षापासून सुरू आहे हे कमी कमी 42 वर्ष झालं त्यांची सेवा चालू आहे. वारीमध्ये किती लोकांना अन्नदान केलं जातं? या इथं 14 लाख तर भाविक, एक 10 ते 14 लाख माणूस जेवून जाणार आहेत. धान्य किती टन असतं, काय असतं? धान्य असं बघा 4 ट्रक भरून आणलेलं आहे. पण जळानं सगळं लाकूड जाळायला चुलीवर सगळा स्वयंपाक होतोय. 2 ट्रॅक्टर जळान आणले. परत काय लागेल ते इथले काही घेत नाही विकत, सगळं त्यांच्या मठातून स्वतः रानात जे बनते ते सगळं पाक आणून त्यातलं सगळं स्वयंपाक किती बनवतं. दिवस चालतं अन्नदान हे? इथं बघा 4 तारखेला चालू आहे. 4 तारीखपासून 11 तारीखपर्यंत आहे. तरी 8 दिवस अन्नप्रसाद सतत रात्रंदिवस चालू असते कार्यक्रम.